श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामी माऊली या युट्यूब चॅनल मध्ये. ओम नमो भगवते वासुदेवाय. पुरुषोत्तमाय. अधिक मास महात्म्य अध्याय 5. 5व्या अध्यायामध्ये माता लक्ष्मीला भगवान विष्णूंनी मृगराजाची कथा सांगितली. जसं की दान करताना आपण म्हणतो की याचक जो आहे तो सत्पात्री पाहिजे, तसंच दान करताना काही नियम आहेत. हे दान करताना आपल्याकडून चूकही नाही झाली पाहिजे. जर चूक झाली जशी तर मृगराजाकडून चूक झाली तर त्याला त्याच्या कर्माची फळं भोगावी लागली, ती कथा आपण आज या अध्यायामध्ये श्रवण करणार आहोत. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुवे नमः. जय जयाजी गुरुराया मोरेश्वर महाराजया. नमन तुमच्या पाया, करा छाया कृपेची. तुमची या कृपेची नौका परतीरा न्यावे बालका. मनी धरिला जो अवंतकात, तो सिद्धी नेई का दयानिधी. ऐका आता श्रोते जन, कथा हे पुण्य पावन. जे ऐकता वैकुंठ भवन. लक्ष्मी नारायण संवाद हा मागील अध्यायात भगवान विष्णूंनी माता लक्ष्मीला ब्राह्मणाचे महात्म्य समजून सांगितले. आता भगवान विष्णू माता लक्ष्मीला सांगू लागले. एकदा मिळून सर्व कृष्ण कुमार खेळत होते, तेव्हा अपार खेळ खेळत प्रवेशले दूर एका अरण्यात. माझी ते तवक तेथे खेळता, चेंडू उसळला तो जाऊनी एका कुपा. माझी पडला तो तेथे पातला, अर्भक मेळा पाहती कुपा लागी ते. एकदा भगवान श्रीकृष्णांची मुले प्रद्युम्न, साम वगैरे अरण्यामध्ये खेळण्यासाठी गेली. खेळता खेळता त्यांचा चेंडू एका विहिरीमध्ये पडला. विहिरी जवळ हे चेंडू शोधू लागले. विहिरीमध्ये डोकावल्यावर त्यांना कळालं की विहीर ती कोरडी आहे, मात्र आतमध्ये एक बरा मोठा सरडा आहे आणि तो तो दिसला मगरीपेक्षाही मोठा होता आणि तो वर येण्यासाठी सारखा धडपडत होता, परंतु तो वर येऊ शकत नव्हता. मुलांना त्याची दया आली. त्यांनी वेलीचे दोर करून विहिरीत सोडले आणि सरड्याला ओढायचा प्रयत्न केला, मात्र सरडा बाहेर येऊ शकला नाही. तेव्हा तो सरडा या मुलांना म्हणाला, चर्मबंधनी बांधिला दृढ, तो बोलता झाला तो सरळ. हे मूल हो सर्व ही मूळ, तुम्हा माझी प्रौढ तो कवन. मनुष्यवाणी तो बोले पाही, आश्चर्य करू लागले सर्वही. मग सांब प्रद्युम्न ते समयी बोलते झाले तया ते. सांब आणि प्रद्युम्न यांनी सरड्याला विचारलं की तुझी ही दशा कशी झाली. भगवान विष्णू मग मृगराजाची जी पूर्वार्ध आहे ते सांगू लागले. फार वर्षापूर्वी द्वापार युगामध्ये मृग नावाचा हा राजा, अतिशय पुण्यवान असा हा राजा होता. कर्तव्य दक्ष राजा होता. हा होऊन गेला. भगवान पुरुषोत्तमाची आपल्यावर नेहमीच कृपा राहावी म्हणून तो खूप दान धर्म करत होता. तो सरसळते काही पाही, वदता झाला तया ते देही. म्हणून मूल हो ऐकता सर्वही, पूर्व कथन माझे हे. पूर्वी मृगराजेंद्र रेख इवा कुवंशी असे एक राज्यभार चालवी विवेक, धर्म न्याय प्रतापी, दान करीत असे अपार. अमित माझा कारभार, वयसा सुवर्णमय साचार, देखुनी सुरवर मानवती. ऐसे असता एकेका काळी, मलमासाची पर्व काळी. पाचारुनी विप्रमंडळी, गोदाने तोषवितसे. अधिक मास आला असता, रोज एका ब्राह्मणाला आपल्या घरी बोलावून तो त्याला गोदान म्हणजेच एक गाय देत असे. अधिक मासाची पर्वणी साधून एकदा राजानं एका ब्राह्मणाला एक गाय दान दिली. तो ब्राह्मण ती गाय घेऊन संतुष्ट होऊन राजाला आशीर्वाद देऊन आपल्या घरी गेला आणि रात्री त्यानं ती गाय आपल्या दारात बांधून ठेवली. पण झालं असं, रात्री ती गाय दावे तोडून परत मृगराजाच्या गोशाळेत गेली. राजाला या गोष्टीची कल्पनाही नव्हती. दुसऱ्या दिवशी राजानं पुन्हा दुसऱ्या ब्राह्मणाला बोलावून आणि गाय संकल्प करून गोदान दिली, मात्र त्याच्याकडून तीच गाय पुन्हा दान दिली गेली. एका ब्राह्मणा ते धेनू दिधली दान, तव ते कळपात आली पळून. दुसरे दिनी सेवकी धरून उभी केली दानात, मी संकल्पयुक्त पाही. दान दिदले ते समयी, ब्राह्मण घेऊनी जाता स्वग्रही. पूर्व दिवशीची या भेटला द्विजवर, तयाने ते धेनू ओळखिली. म्हणे मज हे काल दान आली, एरू म्हणे राय आता चिद धरली. मज लागुनी स्वामी या. तो ब्राह्मण ही गाय घेऊन जात असताना आदल्या दिवशी ज्या ब्राह्मणाला ही गाय दान दिली
मिळाली होती. ती आपली गाय शोधत होता. त्याने ती गाय ब्राह्मणाला दिली. तो म्हणाला, ही माझी गाय आहे. काल मला राजानंही दान म्हणून दिली होती आणि रात्री माझ्या दारातून कोणीतरी चोरून नेली. तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला, अरे मी काय चोर वाटलो. ही गाय मला आज राजानं दान दिली होती. दोघांमध्ये या गोष्टीमुळे वाद सुरू झाला. भांडण सुरू झालं. राजाला हे वृत्तांत कळताच राजा तिथे आला आणि पाहतो तर काय की काल आज आपण जी दान गाय दिली होती तीही एकच गाय होती हे त्याच्या लक्षात आलं. मग आपली चूक लक्षात आल्यानंतर राजाने ब्राह्मणाची माफी मागितली आणि पहिल्या ब्राह्मणाला एका गायीच्या बदल्यात मी सहस्र गायी देतो असं तो म्हणाला. तरी देखील तो ब्राह्मण ऐकत नव्हता. ऐसे तया ते समजाविता तव ते नायगती उभयंता मग सहस्त्र गोदाने तत्वता द्यावया सिद्ध झालो एका धेनूचे पालटे सहस्त्र द्यावया नेटे सिद्ध झालोसे हटे परीन ऐकती उभयंता एका गायीच्या बदल्यात 1000 गायी द्यायला राजा तयार झाला. तरी देखील दोघेही ब्राह्मण ऐकायला तयार नाही. दोघांनीही तीच गाय हवी होती आणि मग रागवलेल्या त्या ब्राह्मणानं राजाला शाप दिला की हे राजा, तू मला फसवलंस, तू माझा अपमान केलास. मी तुला शाप देतो की तू सरडा होऊन पुढील जन्मी एका जीर्ण कोरड्या विहिरीमध्ये पडून राहशील. आणि मग या राजाला सरड्याचा पुढचा जन्म मिळाला आणि तो या विहिरीमध्ये पडून राहिला. गो विक्रया समान जान पाप घडे होते तेने दारुण म्हणून शापिले मज लागून कृकलासद होई पापीशा विनाकारण हा शाप त्यांनी दिला हो मज लागून मग प्रार्थिता झालो मधुरवाणी मग उशापवाणी बोलले कृष्ण कुमाराची दृष्टी पडता ते उद्धार होय तुझा रूपनाथा तोची प्रसंग जाण आता सिद्ध निरुता पलासे राजानं ब्राह्मणाला विनंती केली की उशाप द्यावा. तेव्हा त्यांनी उशाप दिला की ज्या वेळेला भगवान श्रीकृष्णाची तुझ्यावरती नजर पडेल किंवा भगवान श्रीकृष्णाचं दर्शन जेव्हा तुला उघडेल त्यावेळेला तू या पापातून मुक्त होशील. तरी तुम्ही आता ऐकावे कृष्ण दर्शन मज करवावे जाऊनी तया ते निवेदावे वृत्तांत माझा हा ऐकोनी तयाचे उत्तर धावत गेले कृष्ण कुमार करून देवा ते नमस्कार समाचार सांगितला कुमारांना. मग हा मृगराजा म्हणाला सरड्याच्या रूपातला की कृपा करून भगवान श्रीकृष्णाचे दर्शन मला मला द्यावे माझा वृत्तांत सांगावा. ऐकताच वृत्तांत देवे धाव घेतली द्रुप पुंगवे दर्शन होताची रमाधवे उद्धार केला तत्काळी पाहुनिया स्वदेहासी मृगराज प्रवर्तली ला स्तुतीसी हे जनार्दन ऋषिकेशी तोडी पाशासी माझिया हे केशव मधुवर सहरणा हे कृष्ण विष्णू जनार्दना जगपालका दिनोधारणा नारायणा दयानिधे अवलोकिता कृपा नयनी पूर्व देह आठवला मनी दर्शन झाले मज लागुनी पूर्व पुण्य करुणी स्वामी या देव देव जगन्नाथ गोविंद पुरुषोत्तम नारायण ऋषिकेश पुण्य श्लोका अच्युताव भगवान श्रीकृष्णाच्या दर्शनानं मृगराजा शापातून मुक्त झाला. त्याला त्याचा पूर्वीचा देह मिळाला आणि मग त्यांनी भगवान श्रीकृष्णांची स्तुती केली. ऐसी स्तुती करिता राव संतोषे बोले रमा माधव तुवा आचारलासी व्रत प्रभाव म्हणून पहाव देव भेटी. भगवान श्रीकृष्णांनी मग सर्व जे कृष्ण कुमार होते त्यांना बोलावून घेतलं आणि त्यांना ब्राह्मण पूजनाचं महात्म्य समजावून सांगितलं. या लागी ब्राह्मणाते जे भिऊन करीती तयाचे पूजन स्तवन सद्भावे घालिती जे भोजन तरी मी जनार्दन संतुष्टे रण उत्साह क्षत्रियासी तन उत्साह धेनुसी आमंत्रण उत्साह ब्राह्मणासी कृपणासी धन उत्साह म्हणून ब्राह्मण भोजना ऐसे साधन तो अनिकरसे म्हणून पूजावे सायासे समयी अनायासे अभ्यागत यथाशक्ती जमेल तसे अधिक मासामध्ये ब्राह्मणाचे पूजन करावं ब्राह्मणाला दान द्यावं. आपल्याकडे जर द्रव्य नसेल नुसतं सद्भावे त्याला नमस्कार जरी केला तरी देखील ब्राह्मण संतुष्ट होऊन आपल्याला आशीर्वाद देईल. मग तो मृगराज शिरोमणी दिव्य देह पाहून तोच क्षणी आरुळ झाला. विमानी नमस्कारून हरिते
या प्रकारे मृगनृपवर पावता झाला उद्धार, म्हणून धरामर अगोदर पूजावे भगवान. श्रीकृष्णानं मृगराजाचा उद्धार केला आणि श्रीकृष्णाला विनम्र भावे वंदन करून राजा स्वर्गलोकी मुक्त होऊन निघून गेला. पहा केवढा भगवंत दिदलासे ब्राह्मणाते ब्राह्मणनिधी धीनचे प्राप्त दैवत ब्राह्मणाधीन ते मंत्र ऐसे साधूचे महिमान गंगा वर्णितसे आपण म्हणून प्रार्थितो तुम्हाला गुण पूजा साधूजन आदरे सात्विक सत्यशील धर्माचे पालन करणारे वेदशास्त्रांचा अभ्यास करणारे जे जे साधूजन असतील त्यांचं नेहमी पूजन करावं आणि अधिक मासात तर आवश्यक करावं. यथाशक्ती त्यांना दानधर्म करावा. संसार तरी माईक आयुष्य जान क्षणेक येथे कीजे पूर्ण विवेक करा सार्थक देहाचे धन असलिया अपर परमित काही नयेची पैसा सांगतो म्हणून कीजे हिताहित हृदयी श्री अनंत आठवणे ऐसा कथा भाग रमाधवे कथिला जो स्वभावे जग हे पावन करावे म्हणून स्वभावे निवेदिती इति श्री अधिकमास महात्म्य ग्रंथ पद्म पुराणीचे समंत मनोहर सूत विरचित पंचमोध्याय गोड हा. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.